केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे बुधवारी देशभरात पडसाद उमटले. गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्यानं संसदेमधील विरोधकांनी जय भीमच्या गजरात संसदेच्या आवारामध्ये निदर्शने केली. त्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा निषेध करत आहे. या निमित्तानं दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी शिवाजी महाराज चौक येथे अकोट वंचित बहुजन युवक वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध करण्यात आला. अमित शाह यांनी भारतातील संपूर्ण आंबेडकरवादियांच्या भावना दुखावल्यानं त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. अमित शाह यांनी राजीनामा द्यावा व जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, परंतु राजकारणात कशी मस्ती असते. काल आपल्याला या देशाचा गृहमंत्री काय पद्धतीने बाबासाहेबांच्या बद्दल बोलते, म्हणजे राजकारणात किती मस्ती आली या लोकांना की ज्या बाबासाहेबांच्या घटनेच्या भरोशावर हे जे पद भोगू राहिले. आज बाबासाहेब नसते तर सामान्य माणूस पंतप्रधान सुद्धा देशात झाला नसता, परंतु हे लोक विसरले. आणि काल जो संसद मध्ये सभागृहात एकेरी शब्दात बाबासाहेबांचा या देशाच्या गृहमंत्र्याने जो अपमान केला, त्याचा मी इथं जाहीरपणे निषेध करतो. शिवसेनेच्या वतीनं उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी सुद्धा निषेध नोंदवला. या प्रसंगी प्रदीप वानखडे, प्रदीप चौरे, आशिष रायबोले, अमन गवई, अदीप आंग्रे, दिनेश घोडेस्वार, लखन इंगळे, संजय अक्षय तेलगोटे, सदानंद तेलगोटे, नंदू वापार यांच्या सहित वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज साठी देवानंद किरकर यांची रिपोर्ट अकोट.